प्रियजन हो, आज सकाळी तुम्ही कसे आहात? तुम्ही आज सकाळी आनंदी आहात का? आज सकाळी तुम्ही देवाचे स्तवन करत जागे झालात का? तुम्ही सर्वात आधी देवाचे आभार मानले का? तुम्ही त्याची स्तुती करत असे म्हणालात का की प्रभू, मला रात्रभर सुरक्षित ठेवल्याबद्दल आणि नवीन दिवस पाहण्यास सक्षम केल्याबद्दल धन्यवाद. काल रात्री जे लोक निरोगी झोपले होते त्यातील अनेकांना आज सकाळी उठताना हात किंवा पाय निकामी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. तुम्हाला हे माहीत आहे का? ही देवाची कृपाच आहे की ज्यामुळे आपण नवीन दिवस पाहू शकतो. आपण निरोगी उठतो ही देवाची कृपाच आहे, नाही का? सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सर्वात आधी प्रभूची स्तुती केली पाहिजे. तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे. ठीक आहे, मी तुमच्याशी सहमत आहे. मी देवाचं स्तवन करतो आणि प्रार्थनाही करतो. तरीही देवाने मला दिलेली वचने पूर्ण करण्याबाबत तू शांत असल्याचे वाटतंय. माझी परिस्थिती बदलत नाहीये. मी संघर्ष करतच आहे. तुम्ही असं म्हणता का? 1 पेत्रा अध्याय 5:6 मध्ये प्रभू काय म्हणतात हे तुम्हाला माहित आहे का? म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. प्रभूने तुम्हाला उंच करण्याची वेळ निश्चित केली आहे. तुम्हाला कधी उंच करायचे आणि सन्मानित करायचे हे त्याला माहीत आहे. तुमच्या कामात, अभ्यासात, व्यवसायात किंवा आयुष्यात तुम्हाला कधी उंच करायचे आणि सन्मानित करायचे हे त्याला माहीत आहे. पण तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करण्याचा सराव केला पाहिजे. तुम्ही स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करत आहात, त्याचा हात सोडून स्वतःला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात, स्वतःची जाहिरात करण्यासाठी व्हिडिओ प्रसिद्ध करत आहात, स्वतःची बढाई मारत आहात आणि त्यासाठीच सर्व काही करत आहात. हे सर्व करून तुम्ही स्वतःला उंच करू शकत नाही. प्रभूने एक योग्य वेळ ठरवून ठेवली आहे. संयमाने स्वतःला नम्र करायला शिका. योग्य वेळ येईल तेव्हाच तो तुम्हाला उंच करेल. प्रभूने योसेफाला स्वप्नाद्वारे वचन दिले होते की त्याला उंच केले जाईल, पण त्याने त्याला लगेच उंच केले नाही. प्रभूने 17 वर्षांच्या दुःख आणि संकटातून त्याला घडवले आणि त्यानंतर त्याला उंच केले आणि सन्मानित केले. प्रभूने अब्राहमाला वचन दिले होते. ते वचन काय लगेच पुढच्या वर्षी पूर्ण झाले का? प्रभूने म्हटले होते की तो त्याची निंदा दूर करण्यासाठी चमत्कार करेल. 25 वर्षांपर्यंत प्रभूने त्याला घडवले आणि तयार केले. त्याचा विश्वास दृढ केला आणि तो थकलेला असताना त्याला प्रोत्साहन दिले. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याने ते वचन पूर्ण केलं. प्रभूने दाविदाला तो खूप लहान असतानाच अभिषेक केला होता. त्याने वयाच्या 17व्या वर्षी त्याला अभिषेक केला आणि तो खूप लहान असतानाही त्याला गल्याथाचा पराभव करण्यास समर्थ केलं. त्याने म्हटले होते की त्याने त्याला राजा म्हणून अभिषेक केला आहे. पण दावीद काय लगेच दुसऱ्या दिवशी राजा झाला का? त्याला खूप काळ वाट पाहावी लागली. त्याने 13 वर्षांहून अधिक काळ संयमाने वाट पाहिली. प्रभूने त्याला निवडले आणि तयार केले आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याने त्याला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आणि त्याचा वापर केला. त्यामुळे प्रभूची आपल्याला उंच करण्याची एक वेळ असते. तो तुम्हालाही तुमच्या कामात, अभ्यासात आणि व्यवसायात नक्कीच उंच करेल. पण योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पहा. स्वतःला मोठे करण्यासाठी घाई करू नका. त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करू नका. ज्यांनी स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न केला असे अनेक जण नाहीसे झाले आहेत. म्हणून प्रभूला तुम्हाला उंच करू द्या. योग्य वेळ येऊ द्या. तोपर्यंत संयमाने नम्र राहायला शिका. तुम्हाला समजले का? वाट पाहण्याचा काळ हा एक आशीर्वादाचा काळ असतो आणि त्या काळात आपल्याला अधिक संयमाची गरज असते. प्रभूंनी मला 1974 मध्ये सेवेसाठी बोलावले होते आणि मी स्वतःला सेवेसाठी समर्पित केले होतं. त्यांनी मला लगेच अनेक सेवा देऊन मोठे केले का? नाही. सुरुवातीला प्रभूंनी मला बायबल कॉलेजमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन केले. तिथे त्यांनी 3.5 वर्ष मला घडवलं. त्यानंतर त्यांनी मला सामान्य परिस्थितीत रस्त्यावर प्रचार करायला लावला. त्यांनी मला रस्त्यावर उभे केले आणि खेड्यापाड्यात जायला सांगितलं. त्यांनी मला पत्रके वाटायला आणि गावोगावी जाऊन प्रचार करायला सांगितला. मी बहुतेक वेळा रस्त्यावरच प्रचार केला आहे. मी हे सर्व बराच काळ करत राहिलो. एका ठराविक काळानंतरच प्रभूंनी मला चर्चमध्ये आणि त्यानंतर व्यासपीठावर आणले. ही अनेक वर्षांची प्रक्रिया होती. तोपर्यंत मी संयमाने वाट पाहिली आणि स्वतःला त्यांच्या हातात नम्र केलं. जसे मी हे करत राहिलो तसे त्यांनी योग्य वेळी मला गौरवान्वित केले आणि सर्वांसमोर उभे केले. प्रत्येकाच्या आयुष्यात ही प्रक्रिया सारखीच असते. म्हणून मी तुम्हाला सांगतो की घाई करू नका, कारण प्रभूने तुमच्यासाठी गौरव राखून ठेवला आहे. तो काळ येईपर्यंत देवाच्या हाताखाली स्वतःला नम्र ठेवण्याचा निश्चय करा. प्रभू योग्य वेळी तुम्हाला नक्कीच गौरवान्वित करतील आणि तुमचा सन्मान करतील. म्हणा, प्रभू, योग्य वेळ येईपर्यंत संयमानं वाट पाहण्याची कृपा मला दे. तुझ्या हातात स्वतःला नम्र ठेवण्यासाठी मला मदत कर. मी त्यासाठी स्वतःला समर्पित करतो. आम्ही येशूच्या नावानं प्रार्थना करतो. आमीन. आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा.
दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.